महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आली आहे। कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याची तारीख निश्चित झाली। मी ज्या ज्या योजना सांगितल्या सचिन भाऊ, त्या योजना जर तुम्ही व्हेरीफाय करा, एकही योजना एकही निर्णय खोटा असेल तर मग मला तुम्ही विचारा। तुम्हाला मी एकच सांगतो, मी जे बोलतो ते करतो। माझ्या कामाची पद्धत नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन अशा प्रकारची माझ्या कामाची पद्धत आहे। तुम्हाला मी सांगतो, एक माणूस आला होता माझ्याकडे व्हीलचेअरवर एक मुलाला घेऊन, त्याचे दोन्ही हात कट होते आणि तो बाप माझ्याकडे आला वरती मंत्रालयामध्ये। मी म्हणालो काय झालं? तो म्हणाला याचं विजेचा शॉक लागून दोन्ही हात गेलेत, कंपनीच्या मालकाला फोन करा, 2-3 लाख रुपये मिळतील। सचिन भाऊ, मी आपल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या अधिकाऱ्याला फोन केला, बोलो चेकबुक घेऊन ये। 5 लाखाचा चेक फाडला आणि त्याच्या हातात मी दिला, तो अक्षरशः रडायला लागला तो मालक, तो बाप। अशा प्रकारचं काम आम्ही करणारे लोक आहोत। हे जे बोललेलो आहे हे बिलकुल न होणारं काम मी कधी बोलत नाही। आणि जे आम्ही शब्द दिलेला आहे, दादा पण आलेले आहेत, आम्ही जे बोललोय लाडकी बहीण योजना तुम्ही सांगता बंद होणार, कधी बंद होणार नाही। कर्जमाफी योग्य वेळी आम्ही करणार। जे आम्ही 2100 करणार बोललो ना मगाशी, योग्य वेळी करणार आम्ही। तुम्ही काय म्हणजे एवढ्या 5 वर्षाकरता असतं का ते? अरे बाबा, तुम्ही लोक शांतता तारीख फुल डाऊन, शांतता। ओ सचिन भाऊ, बसा। ओ काही लोक म्हणत होते, काही ओ सतेज दे बरोबर बोलले ते, आम्ही जे बोललोय ते करणार। तुम्ही शब्दाचे पक्के आहे आणि तुम्ही तारीखचं म्हणता। जेव्हा अयोध्येचं राम मंदिर होत होतं तर तुमचेच लोक म्हणत होते मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे। मंदिर पण बांधून झालं, उद्घाटनही झालं, सगळं झालं। काय ध्वज लागला, 370 कलम पण हटलं। त्यामुळे आम्ही काम करणारे लोक आहोत, खोटं बोलणार आम्ही नाही। जे बोलणार ते करणार, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे। आणि म्हणून तुमच्या ज्या काय आणखी अडचणी असतील, काय असतील सांगा, प्रश्न असतील आणि सोडून टाका। ते काय कोण तुमचा तो करमळकर का सरमळकर कोण आहे? करमकर, कळसकर, एकाचं नाव मी सांगितलं तुम्हाला बघायची। त्यामुळे चिंता करू नका, तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला सरकार समर्थ आहे आणि जे काय अडचणी आहेत, जे प्रश्न आहेत ते सोडवले जातील। आम्ही सरकार म्हणून 1 वर्ष आता गेल्या आठवड्यात पूर्ण झालं आणि मागची 2.5 वर्ष असे सभापती महोदय 3.5 वर्ष जे काम या महाराष्ट्रामध्ये भाई झालेलं आहे हे तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे। आणि त्यामध्ये जे काही अगोदरच्या सरकारने स्थगिती दिली होती, काही स्पीड ब्रेकर टाकले होते, हे सगळे आम्ही हटवले। आणि एकीकडे जे खरं आहे ते शशिकांतजी ते सांगतोय, मी खोटं कधी बोलत नाही। आणि म्हणून विकास कामं एकीकडे करत असताना विकासाचे प्रकल्प पण आपण पाहिलेले आहेत आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना पण आपण पाहिल्या आहेत। याची सांगड घालण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही गेल्या 3.5 वर्षामध्ये केलेला आहे। त्यामुळे योजना पण आपण पाहिलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी पाहिली आहे आणि त्याचा कामाची पोचपावती आणि योजनांची पोचपावती पाहिलेली आहे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये। त्यामुळे काही लोकांनी म्हटलं नागपूर करार काही आठवण केली, 6 आठवड्याचं अधिवेशन काही लोकांना आठवलं, पण ज्यांनी मुंबईला सतेजी 2च दिवसाचं अधिवेशन घेतलं होतं, 2 दिवसाचं अधिवेशन, त्याची मी आठवण करून देतोय। तुम्ही का वैयक्तिक कोणी घेऊ नका याच्यामध्ये। आणि तेव्हा कोविड होताही, परंतु कोविडच्या खाली बरंचसं काय पुढे, आता बाकी काय मी जास्त बोलत नाही, परंतु म्हणजे तुम्ही केलं ते बरोबर आहे, म्हणजे आप करे तो सही और हमने किया तो अच्छा नहीं, ये क्या बराबर नहीं है, ये बराबर नहीं है। आणि म्हणून
या अधिवेशनात विरोधकांनी म्हणजे तुम्ही विधान परिषदेचं घेऊ नका, खाली सभेचंही मी बोलतोय की जे काही फक्त थोडं आपलं पायऱ्यांवर आंदोलनं आणि थोडंसं जे काही झालं त्याप्रमाणे ज्या पद्धतीने सभागृहामध्ये विदर्भाच्या संदर्भात नागपूरमध्ये अधिवेशन होतं आहे, त्यामुळे विदर्भाच्याबद्दल जी काय पोटतिडकीने काही गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या दुर्दैवाने झाल्या नाहीत. आणि यावेळेस काही लोक म्हणाले सभागृह अधिवेशन कमी काळाचं आहे, पण मी भाई सांगतो आपल्याला सकाळी 9 वाजता सभागृह सुरू झालेलं आहे आणि रात्री खालचं 2-2 वाजेपर्यंत चाललेलं आहे. त्यामुळे कामकाज जे आहे, कामाला न्याय देण्याचा प्रयत्न सरकारने, आम्ही अगोदरच सांगितलं होतं पत्रकार परिषदेमध्ये, ज्या ज्या प्रश्नांना तुम्ही प्रश्न मांडाल त्याला उत्तर देण्याची सरकारची पूर्ण तयारी आहे. कुठल्याही आयुधाच्या माध्यमातून आपण विचारा. आणि परंतु दुर्दैवाने ते झालं नाही. पण जाऊ द्या, काही जणांनी तर म्हणजे 2 वाजेपर्यंत आम्ही सभागृह चालवलं, पण काही लोक तर 2 तास पण सभागृहामध्ये बसायची तसदी घेतली नाही. काही म्हणजे ज्यांना जनतेची खरंच प्रश्नांची या अधिवेशनामध्ये आपण त्याला न्याय मिळवून घेत असतो, त्याला वाचा फोडत असतो, परंतु तसं काय वातावरण पाहायला मिळालं नाही. फक्त एकच विरोधी पक्षनेता हे पूर्ण अधिवेशनामध्ये दुसरं काय विरोधी पक्षनेत्याशिवाय नेत्यांनी आपल्या चर्चा केली नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. आणि भाई विदर्भामध्ये एक म्हण आहे, घरात नाही दाना आणि मले पाटील म्हणा, नाही पाटील म्हणा का बाजीराव म्हणा, ठीक आहे. आणि विरोधकांकडे आता संख्याबळ नाही आहे दुर्दैवाने. ते आमची चूक नाही आहे, जनतेने ते दिलेलं आहे मॅन्डेट, त्या जनतेचं मॅन्डेट स्वीकारलं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा आपण शेवटी सर्व जनता असते आणि म्हणून काही लोक तोंडाने फक्त बोलत असतात, इथे येऊन बोलत नाहीत आणि ते बळ फक्त इथूनच दाखवतात, बाहेर दाखवतात. आणि मग आरोप तर आम्हाला पण आम्ही आरोप पातळी सोडून बाई कधी करत नाही, आपल्याला माहीत नाही. आणि म्हणून काही लोकांचं अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी परिस्थिती काही लोकांची झालेली. मी खाली बोललो, जेव्हा माझ्यावर टीका केली तेव्हा मी बोललोय. काही लोक पर्यटन करून गेले सभापती महोदय, अरायवल आणि डिपार्चर. पर्यटन मंत्री इकडे आहेत आणि म्हणून पर्यटनासाठी आले अरायवल. आणि कोणी वैयक्तिक घ्यायची गरजच नाही, मी वैयक्तिक कोणावर आरोप करत नाही. आणि आले फिरले गेले, ठीक आहे, चांगलं आहे. पण सभागृहामध्ये एकही प्रश्न न विचारणारे देखील सदस्य आपण पाहिले, एकही प्रश्न न विचारणारे सदस्य देखील पाहिले. हे खरं म्हणजे रेकॉर्डवर आहे. न बोलणारे मध्ये पण रेकॉर्डमध्ये येणार. आणि म्हणून ही खरं म्हणजे लोकांच्या बद्दल असलेली तळमळ जी आहे त्यांनी दाखवली. आणि जास्ती काय मी म्हणे सांगत नाही, पण माझ्या मते अधिवेशन किती दिवसाचं घेता हा मुद्दा महत्त्वाचा नाही. विदर्भाच्या विकासासाठी आपण काय मागणी करतो हा महत्त्वाचा मुद्दा आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्यांची जी रक्कम आहे नोव्हेंबर-डिसेंबरचा जो हप्ता आहे तो फायनली आता त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे. सोबत 2100 रुपयाची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार त्याची जी तारीख होती ती अजूनपर्यंत फिक्स झाली नव्हती. तर ती तारीख आता जी आहे ते फिक्स झालेली आहे. तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपये कधी मिळणार त्याची सुद्धा माहिती यांनी दिलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, त्यानंतरच तुम्हाला ही संपूर्ण माहिती करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.